नमस्कार. साथी कला रंग ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. ही तुमच्या माझ्या सर्वांची परिचयाची आणि सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असलेली फक्त 10 रुपयात मिळणारी वेसलीन आपण यूज करतो, पण मॉइश्चरायझर म्हणून आपण यूज करतो. पण खरोखर ही स्किनला मॉइश्चरायझर करत नाही बरं का. आपल्या स्किनचं मॉइश्चरायझर फक्त लॉक करते. आणि म्हणून आज मी तुम्हाला ह्या वेसलीन मध्ये आपल्या घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या अशा 5 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही त्याच्यात मिक्स करा आणि लावा, तर तुमची त्वचा, तुमची स्किन मॉइश्चरायझर तर राहीलच, त्याशिवाय तुमच्या स्किनवर, होठवर क्रॅक पडले असेल, काही डाग पडलेले असेल, सुरकुत्या आल्या असतील, कलर निस्तेज होऊन गेला असेल आणि तुमचा कलर काळा होऊन गेला असेल, या सर्व प्रॉब्लेमची सॉल्व तर करेलच. प्लस साठीचे असाल किंवा साठी नंतरचे बी असाल तरी पण तुम्ही 30चे दिसाल अशी ही क्रीम आहे. म्हणजे वृद्ध असाल तरी पण तुम्ही जवान दिसाल, एवढे हिचे परिणाम फायदाकारक आहेत. आणि म्हणून 5 वस्तू अशा घरगुती कोणत्या आहेत की त्याच्यात टाकल्याने आपल्याला हा अमेझिंग फायदा मिळणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही विशेष सूचना देणार आहे, त्या सूचना खास लक्षात ठेवायच्या आहे. आणि म्हणूनच नेहमीप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करून सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणूनच सबस्क्राईब करून द्या. आणि व्हिडिओला लाईक करायचे मी तुम्ही विसरून जातात बरं, आणि म्हणून व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या. ही वेसलीन खूपच जुना आणि जाणीता प्रोडक्ट आहे आणि म्हणूनच हिचा उपयोग घरोघरी होत आहे आणि हिच्याने कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही आणि म्हणूनच हिचा सर्वजण उपयोग करतात. आता तर बाजारमध्ये मॉइश्चरायझर एकदम महाग आणि केमिकल वाले भेटतात, ते आपल्याला तेवढ्यापुरतं मॉइश्चरायझर करतात बरं का. पण थोड्या दिवसाने तुम्ही बघशाल ना तर त्याचे विपरीत परिणाम होत असतात. आपली त्वचा थोड्या दिवसाने तुम्हाला अशी बळबळ दिसेल, काळी पडलेली दिसेल, एकदम निस्तेज दिसेल. एवढे पैसे खर्चून अशी त्वचा आपली होऊन जाते. पण वेसलीन मात्र असं होत नाही बरं का. तिचे असेही काही परिणाम होत नाही, स्वस्त आहे आणि ती फक्त मॉइश्चरायझर लॉक करते, तरी पण पुरेसे वाटते लोकांना. पण आपण आज तिचा खूपच अमेझिंग उपयोग बघणार आहे बरं का. मला असं वाटतं की ही वेसलीन पेक्षा जुना आणि स्वस्त असा मार्केटात कोणताही प्रोडक्ट नाही. तुम्ही थंडीमध्ये त्वचेला मॉइश्चरायझर करण्यासाठी खूप महाग प्रोडक्ट आणतात आणि वापरतात, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात, लिप क्रॅक होतात, डाग पडून जातात, पुष्कळ त्वचाचे ते इफेक्ट होते तर डागही पडून जातात, स्किन पातळ होऊन जाते, स्किन निस्तेज होऊन जाते, त्याच्यावर अजिबात तेज राहत नाही अशी होऊन जाते. परंतु मी सांगते त्याप्रमाणे त्याच्यातली एखादी वस्तू तुम्ही मिक्स करून त्वचेवर लावशाल ना तर तुमच्या चेहऱ्याला नव्यासारखे रिपेअर करेल. आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना, प्रेस करून द्या. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही की ही वेसलीन त्वचेला मॉइश्चरायझर करत नाही, फक्त मॉइश्चरायझर लॉक करते. तुम्ही हिच्यामध्ये मी सांगितलेले 5 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू टाकशाल ना तर ही वेसलीन तुमच्या त्वचेला आतून हायड्रेट करेल आणि तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर ठेवेल. एवढेच नाही तर तुमच्या त्वचेचे अनेक प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करेल. त्याचा परिणाम तुम्हाला खूपच चांगला मिळेल बरं का. आणि चला आता आपण बघू कोणत्या त्या 5 वस्तू आहेत. त्याच्यातली पहिली वस्तू आहे एलोवेरा. वेसलीन प्लस एलोवेरा म्हणजे वेसलीन मध्ये एलोवेरा मिक्स करायचा आहे. आता हा एलोवेरा तुमच्या घरी गोलेला असेल तर तुम्ही फ्रेश बी घेऊ शकता आणि नसेल तर तो मार्केटामध्ये उपलब्ध आहे. ती एलोवेराची क्रीम पण आणून तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता बरं का. माझा जो फ्रेश होता म्हणून मी अर्धी चमची फ्रेश एलोवेरा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जेवढा तुम्ही एलोवेरा घेशाल तेवढीच तुम्ही वेसलीन पण घ्यायची आहे. आता मी अर्धी चमची एलोवेरा घेतला आहे तर अर्धी चमची वेसलीन घेतली आणि याला चांगलं मिक्स करायचंय बरं का. आणि चांगलं मिक्स करून चांगलं फेटायचंय त्याला. आणि चांगलं फेटल्यानंतर
त्याची एक स्मूथ क्रीम तयार होईल, एकदम स्मूथ क्रीम तयार होईल. आणि ही क्रीम सर्व लोकांसाठी चांगली आहे. लहान मुलं असो, मोठी माणसं असो, की वृद्ध असो, सर्वांसाठी ही क्रीम चांगली आहे. ही स्मूथ क्रीम आहे ना. थंडीमध्ये जर तुमची त्वचा फाटत असेल, तुमचे होठ क्रेक होत असेल, तुमची टाच पण क्रेक होत असेल आणि तुमची त्वचा एकदम ड्राय होऊन जात असेल, त्यावर सुरकुत्या दिसायला लागल्या असतील, थंडीमुळे त्वचा ड्राय होते ना, तर सुरकुत्या पण दिसू लागतात. मग तुम्हाला वारंवार मॉइश्चरायझर लावावं लागत असेल तर बाजारातले ते महागडे केमिकल वाले मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा एल्वेरा जेल वाला तुम्ही मॉइश्चरायझर जर लावशाल ना, तर तुमच्या त्वचेचे हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. एल्वेरा आणि ही क्रीम, एल्वेरा तुमच्या स्किनला आतून हायड्रेट करते आणि ह्या क्रीम मधली वेस्लिन तुमच्या त्वचेचे हायड्रेट त्वचेमध्ये लॉक करते. आणि ही क्रीम रात्री झोपण्याच्या आधी हात पाय तोंड चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मगच लावायचे. रात्रभर तुमची त्वचेची रिपेअरिंग चालूच राहते, कारण की आपण रात्रभर लावून ठेवलेली आहे. तुम्हाला लॉंग लास्टिंग ट्रेट मिळते. तुम्ही निवांत झोपतात आणि सकाळी उठल्यावर तुम्ही नॉर्मल पाण्याने तिला धुवून टाका, तर पहिल्याच दिवशी तुम्हाला याचा इफेक्ट दिसेल की तुमची त्वचा एकदम नरम, मऊ लुसलुसीत आणि एकदम लुसलुसीत आणि एकदम मॉइश्चरायझर वाली वाटेल. ही स्क्रीम स्त्रियांसाठी फारच उपयोगी आहे बरं का. ज्या स्त्रिया अख्खा दिवस घरामध्ये कपडे भांडे कचरा पोतं करत असतात, बाहेर वर्कआउट करत असतात, वृद्ध ज्याची स्किन एकदम पातळ आहे, लहान मुलं ज्यांच्या थंडीमुळे गाल खूपच फाटत आहे, ह्या सर्वांसाठी ही स्क्रीम खूपच उपयोगी आहे. आणि म्हणूनच थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही वेस्लिन मध्ये वेलवेरा मिळून नक्की रात्रीच्या टायमाला मस्त मिक्स करून लावा. बरं का, लावून बघा. तुम्ही एक दिवस लावून तर बघा आणि मला हे कॉमेंट मध्ये सांगा की तुमच्या त्वचेवर काय फरक झालेला आहे. कारण की ही मी स्वतः यूज केलेला आहे बरं का, आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. माझी त्वचा खूपच ड्रायनेस आहे, माझ्या त्वचेवर खूपच ड्रायनेस आहे. थंडीमध्ये तर माझी त्वचा खूपच फाटते आणि त्वचेला असं थोडंसं खाल्लं ना तर पडलं पण आता मी खासते पडलं दिसत नाही, कारण की मी आज रात्री वेलवेरा आणि वेस्लिन लावलेला आहे आणि सकाळी नॉर्मल पाण्याने आंघोळ केलेली आहे. बघा, त्वचा अजिबात कमी नाही, तर माझी त्वचा इतकी कोरडी, असं थोडंसं केलं ना की लगेच पांढरं दिसतं. आणि म्हणूनच ही क्रीम तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता दुसरी वस्तू आहे हळद. हळद अँटीबायोटिक इम्प्रेशन हब आहे. हळद टॅनिंग, रेशेस, रेडनेस करताना थोडे कट वगैरे लागून गेले असेल तर ह्या सर्वांसाठी खूपच छान आहे. आता ते कसे बनवायचे, तुम्ही किंवा अर्धी चमची एलोवेरा तुम्ही घेतला असेल तर त्याच्यात तुम्ही थोडीशी हळद टाकायची बरं का. जास्त हळद नका टाकू. जास्त जर हळद टाकली तर तुमचा पिवळा रंग राहून जाईल, लोक ओळखून जातील तुम्ही हळद लावली असं असे लोक ओळखून जातील. म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याला वेस्लिन मध्ये चांगलं मिक्स करायचं आहे, चांगलं मिक्स एकजीव करायचं आहे. आणि ही मग तुमची क्रीमी तुमची क्रीम तयार झाली आहे. ही क्रीम वेस्लिन बरोबर हळदचं मिक्सचर जे मिक्स आपण करतो ना, ती क्रीम एकदम इफेक्टिव्ह होऊन जाते, तिची रिचनेस वाढून जाते. आता ही रेमेडी जी तयार झालेली आहे ना, ही रेमेडी तुम्ही रात्री झोपताना मस्त हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्या आणि मस्त हलकी मसाज करून ही तुम्ही क्रीम पूर्ण तुम्हाला जेवढ्या भागाला लावायची अंगाच्या तेवढ्या भागाला लावून घ्या आणि रात्री निवांतपणे झोपून जा. ही क्रीम तुमची स्किनला रिपेअर करेल, अख्खी रात रिपेअर करेल आणि मग तुमच्या त्वचेमध्ये एकदम शोषली जाईल ती, एकदम शोषली जाईल ती. आणि सकाळी उठल्यावर तुम्ही नॉर्मल पाण्याने त्याला धुवून बी टाकू शकता किंवा आंघोळ बी करू शकता. स्किनवर एकदम सौम्य ग्लो येईल आणि तुमच्या स्किनचे जे बी प्रॉब्लेम आहेत ना ते सर्व चांगले होऊन जातील. जसे की तुम्हाला खीळ वगैरे झाले असेल, फुंशी झालेली असेल किंवा काही डाग पडले असेल किंवा सर्व त्वचा तुमची उन्हामुळे काळी पडलेली असेल किंवा तुम्हाला खाज येत असेल त्वचेला, खूप थंडीमुळे कोरडी त्वचा पडत असेल आणि खाज येत असेल, सर्व प्रॉब्लेम ही क्रीम लावण्याने तुमचे एकदम झपाट्याने सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्ही एकच दिवस क्रीम लावा,
दुसऱ्या दिवशी त्याला तुम्हाला ह्या क्रीमचा परिणाम लगेच दिसून येईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा रंग निखरेल. हळदमुळे तुमचा कलर निखरेल आणि वेसलीनमुळे लॉक केलेलं असल्यामुळे मॉइश्चरायझर आहे आणि त्याच्यामुळे तुमची त्वचा चमकेल आणि निखरेल. लोक पाहतील तर म्हणतील हिचा रंग एवढा सुंदर आणि एवढी टवटवाट कसं काय होऊन गेली असे लोक बोलतील. आणि म्हणूनच ही क्रीम तुम्ही नक्की यूज करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा की तुम्हाला आवडली की नाही. ओके. तुम्हाला सेविंग केल्यानंतर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर लाल होऊन जात असेल किंवा त्वचेला सेविंग करता करता थोडासा कट लागून गेला असेल, वेसलीन मध्ये असलेल्या हळदने ते लवकरच रिपेअर होऊन जाते. ते त्याला वेसलीन प्रोटेक्ट करते आणि म्हणूनच हळद मध्ये मिक्स करून वेसलीनची क्रीम बनवून तुम्ही नक्की लावून पहा. आपण वेसलीनला फक्त लिप बाम समजतो ना, ती वेसलीन इतके सर्व इश्यू बरे करते. आता तिसरी वस्तू आहे विटामिन ई ची कॅप्सूल. आता आपल्याला वेसलीन मध्ये विटामिन ई हे मिक्स करून लावायचे आहे. तुम्हाला तर माहिती आहे विटामिन ई आपल्या चेहऱ्यासाठी किती उपयोगित आहे. आपल्या पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल आहे, तुमची त्वचा ड्रायनेस झालेली आहे, तर ह्या सर्वांसाठी सर्वात बेस्ट विटामिन ई ची कॅप्सूल आहे. 60 नंतर आपल्याला अमुक एक वयानंतर आपल्याला फाईन लाईन्स येतात ना, वयानुसार फाईन लाईन्स आलेल्या आहेत चेहऱ्यावर, हातापायावर सुकुत्या पडून गेलेल्या आहेत. 30+ लोकांसाठी तर एकदम परफेक्ट नाईट क्रीम आहे. आता याच्यासाठी काय करायचं आहे, अर्धी टीस्पून जर तुम्ही वेसलीन घेतली असेल तर त्याच्यामध्ये 1 कॅप्सूल विटामिन ई ची टाकायची आहे. जे टाकायची आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम क्रीमी क्रीम करून घ्यायची आहे. तुमच्या डोळ्याखाली डाग असेल तर तिथे हळूहळू मसाज करत तुम्ही लावायची आहे. होठ तुमचे काळे झालेले आहेत, क्रेक झालेले आहेत, तर त्याच्या आपण हळूहळू लावून अगदी हळूहळू मसाज करायची आहे. नाजूक हाताने काम करायचे बरं का. मसाज नेहमी नाजूक करायची. क्रीमने डोळ्याला मसाज करायची आहे तर ह्या बोटाने करायची. याचं सगळ्यात हलका प्रेस पडत असतो म्हणून ह्या बोटाने मी तुम्हाला कायम सांगते, डोळ्यांच्या खाली डार्क सर्कलला जर तुम्हाला मसाज करायची असेल तर या बोटाने असे हलके असे टप करत करायचे. असे टप करायची बरं. असे टप करत तुम्ही मस्त हलक्या हाताने तिला ही क्रीम तुम्ही लावायची आहे आणि रात्रभर सोडून द्यायची बरं का. हे काही रोज लावत बसायचं नाही बरं का. आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळा तुम्ही करशाल ना तरी तुम्हाला खूपच इफेक्टिव्ह परिणाम मिळणार आहे. त्याच्यासाठी आठवड्याभर रोज लावायची काही गरज नाही बरं का. तुमची स्किन एकदम स्वच्छ, स्मूथ, सॉफ्ट आणि यंग होऊन जाईल. आहे ना खूप इफेक्टिव्ह फायदा. आणि म्हणूनच आठवड्यातून 2-3 वेळा अशी पण वेसलीन तुम्ही लावून बघा. आता चौथी वस्तू आहे गुलाबजल. वेसलीन मध्ये आपल्याला चौथी वस्तू गुलाबजल मिक्स करायचं आहे. आता गुलाबजल त्या लोकांसाठी आहे ज्यांची त्वचा डल होऊन गेलेली आहे, त्वचेवर अजिबात तेज नाहीये, त्वचेवर कायम लाला असं राहते, थोडस ऊन लागलं, थोडस काय झालं की त्वचा एकदम लाल होऊन जाते, अशा सर्वांसाठी खूपच परिणामकारक काम करते. गुलाबजल वाली ही क्रीम बनवण्यासाठी एक बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धी टीस्पून गुलाबजल टाकत आहे आणि अर्धी टीस्पून वेसलीन टाकत आहे आणि त्याला चांगलं मिक्स करायचं आहे. अगदी मिक्स करून एकदम क्रीमी एकदम पत्ता तिची क्रीम तयार होईल. ही क्रीम पण रात्रीच लावायची आहे. रात्री सगळं हात पाय तोंड व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि मस्त पत्ता क्रीम घ्यायची आणि हलक्या हाताने पत्ता स्थर तुमच्या जेवढ्या तुम्हाला बॉडीवर लावायचे तेवढ्या बॉडीवर व्यवस्थित तोंडावर, हातावर, पायावर, गळ्यावर सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने मसाज करायची आहे बरं का. ही क्रीम पण रात्रभर राहू द्यायची आहे. सकाळी उठल्यावर नॉर्मल पाण्याने धुवून टाकायची आहे आणि तुमची स्किन एकदम फ्रेश आणि एकदम टाईट आणि ब्राईट होईल. ही क्रीम तुम्ही रोज डेली पण यूज कराल ना तरी चालेल आणि दिवसाला पण यूज कराल तरी चालेल. तुम्ही जेव्हा मेकअप करता की नाही, मेकअपच्या पहिले तुम्ही ही क्रीम लावाल आणि गुलाबजल तुमच्या त्वचेला स्मूथ आणि मॉइश्चरायझर ठेवेल आणि वेसलीन तुमच्या त्वचेला लॉक करून घेईल. वरून तुम्ही मेकअपचे किती बी रंग, किती बी थपाडे थोपले ना
तरी पण तुमच्या स्किनवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि तुम्ही मेकअप करताना पण ही व्हॅसलीनची ही बनवलेली क्रीम तुम्ही लावू शकता बरं का. आणि ही क्रीम तुम्ही डेली पण यूज करू शकता. एकदम महाग क्रीम आणायचे आणि ते तोंडाला थोपडत बसायचं आणि त्याचा काही वेळेस दुष्परिणाम पण होतात. त्याच्यापेक्षा ही क्रीम तुम्ही डेली यूज पण करू शकता बरं का. खूपच इफेक्टिव्ह आहे म्हणून सांगते. मी डेलीला हीच क्रीम लावते. मी महाग प्रोडक्ट अजिबात लावत नाही. हीच मस्त हलक्या हाताने लावून झाले सकाळी आणि रात्रभर राहू दिली ना तरी चालते. सकाळी उठल्यावर तुम्ही आंघोळ कराल तेव्हाही तिला धुतली, नॉर्मल तेव्हाही धुतली तरी चालेल किंवा नॉर्मलपणे वॉश केली तरीही चालेल. आता पाचवी आणि शेवटची वस्तू आहे हनी, ज्याला आपण मध म्हणतो. हनी नेचरल क्लिअरिंग आहे. आपली त्वचा नेचरल क्लिअर करते ती. मध पिगमेंटेशन, ब्लॅक हेड, क्रेक होट याच्यासाठी खूपच उपयोगी आहे. मध आणि हनी मिक्सचर करून जर तुम्ही लावशाल ना तर मध तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर करतं आणि व्हॅसलीन त्वचेमध्ये ते मॉइश्चरायझरला लॉक करून ठेवते आणि म्हणूनच मॉइश्चरायझर स्किन मध्ये सील होऊन जातो आणि म्हणूनच स्किन सॉफ्ट आणि ग्लोईंग करते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, 1 टीस्पून जर तुम्ही व्हॅसलीन घेत असाल तर 1 टीस्पून हनी घ्यायचं आहे आणि त्यात मिक्स करायचं आहे. एक जीव करायचं आणि एकदम क्रीमी क्रीम बनवायची आहे. आणि ही क्रीम पण रात्रीच्या वेळेस लावायची आहे बरं का. आणि ही क्रीम रात्री हात पाय तोंड चांगले धुवून घ्यायचं आहे आणि फेसवर तिला मस्त हळूहळू मसाज करत लावायची आहे. तर 30 ते 45 मिनिटापर्यंत राहू द्यायची आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मल पाण्याने तिला धुवून टाकायची आहे. फक्त तुम्ही होठावर ही क्रीम रात्रभर ठेवू शकता, कारण की गोड आहे ना ती, अख्खी रात्र चिगट ते ठेवायला आवडणार नाही. पण होठावर मात्र मॉइश्चरायझर चांगलं राहावं म्हणून होठावर मात्र तुम्ही अख्खी रात्र ठेवू शकता. बाकी ही क्रीमला अख्खी रात्र ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. आता तुम्हाला मी 5 वस्तू मिक्स करून व्हॅसलीनची क्रीम बनवायला सांगितली आहे. आता याच्यातून तुम्हाला कोणती क्रीम सर्वात जास्त आवडली ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्ही आता सर्वात पहिले कोणती क्रीम बनवून वापरणार आहात ते पण मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. अगदी 10 रुपयाची व्हॅसलीन आहे, फक्त 10 रुपयाची व्हॅसलीन आहे. पण त्याच्यामध्ये आपण या 5पैकी कोणतीही एक वस्तू मिक्स करून जे लावली ना तर ती तुमची हजारो रुपये किमतीची महागडी बाजारातील मेडिकलची क्रीमला पण टक्कर मारेल एवढी इफेक्टिव्ह बनते. आणि म्हणूनच ही 10 रुपयाची व्हॅसलीन आपल्यासाठी फारच उपयोगी आहे बरं का. हा उपयोग मी तुम्हाला का सांगितला, कारण की 10 रुपयाची व्हॅसलीन ही सर्वच जण वापरतात. 10 रुपये काही 5 रुपयाला पण येते बरं ही व्हॅसलीन. मी 5 रुपयाची छोटी डब्बी पण आणते कधी कधी, म्हणून मी सांगते 5 रुपयाला पण येते ही व्हॅसलीन. हे व्हॅसलीन गरीब सारखा अगदी गरीबात गरीब मनुष्य असेल ना तो सुद्धा वापरतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला हे 5 वस्तू मिक्स करून लावायला तुम्हाला हे सजेशन केलेलं आहे. कारण की 5 रुपयाची किंवा 10 रुपयाची तुम्ही ती आणशाल आणि त्याच्यात ही कोणतीही वस्तू काही वेळेस ही कधी ती अशी मिक्स करून तुम्ही तुमच्या कीज प्रमाणे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे तुम्ही मिक्स करून लावशाल तर तुम्हाला हजारो रुपयाची एकदम महागडे मेडिकलमध्ये मिळणारी क्रीमची इफेक्ट ही 10 रुपयाची तुम्हाला व्हॅसलीन देणार आहे. आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. एवढेच नाही तर ही व्हॅसलीन श्रीमंत असो की गरीब असो, लहान असो की मोठा असो, जवान असो का वृद्ध असो, सर्वच यांचा उपयोग करू शकतात अशी आहे. ह्या मी जे सूचना सांगते त्या पण तुम्ही खास लक्षात ठेवायच्या आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणशाल की तुम्ही मला व्हॅसलीनचं असं सांगितलं तसं सांगितलं आणि मला तर असं झालं तर तसं होऊ नये. तर ही व्हॅसलीन कोण वापरू शकत नाही, कोण याचा उपयोग करू शकत नाही. आपण या व्हॅसलीनचा केव्हा उपयोग करायचा नाही ते मी तुम्हाला आता सांगते आहे बरं का. आता ही 10 रुपयाची स्वस्त मस्त व्हॅसलीन सर्वांना सूट होत नाही. नंबर 1, ज्यांची त्वचा ऑइली आहे त्यांनी व्हॅसलीन लावू नये, कारण की ऑइली त्वचाचे छिद्रे पहिलेच खुलले असतात आणि ही व्हॅसलीन त्यांना ब्लॉक करून देते. त्याच्यामुळे ते ऑइली त्वचेमधून फुटकुळ्या बाहेर निघतात आणि फुटकुळ्या होण्याचे चान्सेस जास्त असतात
आणि म्हणूनच त्यांनी वेसलीन लावू नये. नंबर 2, ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, ज्यांना खाज वगैरे येते आहे, त्यांनी पण वेसलीन लावू नये. कारण की वेसलीन त्वचेला लॉक करून देते आणि ती खाज खुजली मध्ये राहिल्याने इन्फेक्शन होते आणि म्हणून त्यांनी पण ही वेसलीन लावू नये. आणि 3, गरमीच्या दिवसात उन्हाळ्यात वेसलीन लावू नये. कारण की उन्हाळ्यात आपल्याला घाम खूप येतो, गरमी खूप होत असते आणि ही वेसलीनचा थर जर तुम्ही लावला तर ती स्किनला लॉक करून देते आणि ते मग घाम, त्या स्किनमध्ये असलेला तो घाम स्किनमध्ये राहून राहून त्याच्यातून आपल्याला पुटकुळ्या होतील, घाणेरडा वास येईल, त्वचा आपली खराब होऊन जाईल, घाम बाहेर निघणार नाही, मधल्यामध्ये राहील अशा, आणि त्याच्यामुळे अनेक समस्या उद्भवतील. आणि म्हणूनच गरमीमध्ये वेसलीन लावू नये. वेसलीन थंडीच्या ऋतूमध्ये एकदम परफेक्ट आहे. आता ह्या 5 उपयोगापैकी तुम्ही कोणता उपयोग पहिला ट्राय करणार आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल म्हणून लाईक करून द्या. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज 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 सबस्क्राईब करून द्या. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. जय श्री कृष्ण.